show that the combined equation of pair of lines through the origin and each making an angle of alpha with the line x plus y is equals to 0 is x square plus 2 sec 2 alpha xy plus y square is equals to 0. मी त्यातला काही पार्टी दिली तो show that the combined equation of pair of lines through origin and each of making angle alpha with x plus y is equals to 0 is त्याचं combined equation हे असलं पाहिजे x square plus sec 2 alpha xy 2 sec 2 alpha xy plus y square is equals to 0. We have to prove this. Means what is given? Angle alpha made by the two lines. म्हणजेच बघा आता इथे काय आहे की ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन, ही एक लाईन आहे, ही एक लाईन. ह्या ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन, ह्या दोघं लाईन x plus y is equals to 0 म्हणजे ही पण लाईन ऍक्च्युअली ओरिजिन मधूनच जाणार आहे. ओरिजिन मधून जाणार ही x plus y is equals to 0 ही लाईन असेल. ह्या लाईनची अल्फा अल्फा इतका अँगल करतात, बरोबर. तर यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला काढायचं. तर एकदम सिंपल सा पार्ट आहे. ह्या दोन लाईनचं रिक्वायर्ड दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. मग आता ह्या ज्या दोघं लाईन आहेत, ह्या दोघं लाईन पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे. मग त्यापैकी एका लाईनचं इक्वेशन y is equals to mx कन्सिडर करू. म्हणजे त्या लाईन पैकी एका लाईनचा स्लोप आपल्याला m माहिती होणार, बरोबर. आणि ह्या लाईनचा स्लोप सुद्धा आपल्याला काढता येणार. आणि मग त्यांच्यामध्ये अँगल अल्फा दिलेला आहे. मग अल्फाचा अँगल दिलेला आहे तर आपण काय करणार? tan थीटाचा फॉर्म्युला यूज करणार. tan थीटाचा फॉर्म्युला यूज केला की आपल्याला आन्सर मिळणार. बघूया. लेट y is equals to mx be one of the pair of lines through origin मधून जाणारी एक लाईन कोणती कन्सिडर केली आपण? y is equals to mx. okay, now therefore slope of this line m1 is equals to m. या लाईनचा स्लोप काय घेतला आपण? m1 is equals to m. नंबर देऊ आपण त्याला फर्स्ट. also x plus y is equals to 0. इक्वेशन ऑफ गिवन लाईन ही दिलेली लाईन आहे, बरोबर. स्लोप ऑफ दिस लाईन, या लाईनचा स्लोप काय आहे? स्लोप ऑफ दिस लाईन m2 is equals to, आता x आणि y चा कोएफिशिएंट काय आपल्याकडे इथे? काय? -1/1 म्हणजेच -1. नंबर देऊ आपण त्याला सेकंड. बट the angle between given line and required line is किती अँगल आहे? अल्फा.
म्हणजे बघा ही जी रिक्वायर्ड लाईन आहे y इज इक्वल्स टू mx आणि गिवन लाईन कोणती आहे x प्लस y इज इक्वल्स टू 0. यांच्यामध्ये कितीचा अँगल आहे? अल्फाचा अँगल आहे, बरोबर. मग अल्फाचा अँगल असेल तर आपण tan थीटाचा फॉर्म्युला यूज करू शकतो. काय tan थीटाचा फॉर्म्युला बघूया. Therefore tan alpha is equals to angle between them is alpha. Tan alpha is equals to काय लिहिता येईल? m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. बरोबर. Now tan alpha is equals to what is m1? m1 is m minus what is m2? m2 is equals to minus 1 upon 1 plus m into minus 1. बरोबर. अब tan alpha is equals to काय शिल्लक राहिलं? m plus 1 upon 1 minus m. बरोबर. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअर केल्यावर काय येईल? tan square alpha is equal to m square plus 2m plus 1 mod निघून जाणार अपॉन इथे काय येणार 1 minus 2m plus m square. This is right. मग पुढे आपल्याला सॉल्व करायचंय. काय करायचंय? m ची व्हॅल्यू जी आहे ती सिम्प्लिफाय करून m ची व्हॅल्यू काय टाकायची आहे? y is equals to mx कन्सिडर केला आपण एक लाईन, बरोबर. मग m ची व्हॅल्यू काय टाकता येईल? y upon x टाकता येईल. y upon x टाकल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन आणून दाखवायचंय. पटकन एका पार्टचा स्क्रीनशॉट ठेवा. ठीक आहे. बघा आता रफ करतोय मी. इथपर्यंत लक्षात आलं? काय केलं बघा. y is equals to mx be one of the pair of lines passing through origin. ज्या आपल्याला पाहिजे असलेल्या दोन लाईनी ज्या ओरिजिन मधून जातात त्यांच्यापैकी एका लाईनचं इक्वेशन काय कन्सिडर केलं? y is equals to mx. मग त्या लाईनचा स्लोप काय आला? m1 is equals to m. बरोबर. आणि एक दिलेली लाईन होती x plus y is equals to 0. बरोबर. आता या लाईनचा स्लोप काय झाला? m2 is equals to -1. But the angle between this line and this line is alpha. त्यांच्यातला अँगल किती आहे? अल्फा आहे. म्हणून tan अल्फाचा फॉर्म्युला वापरला. tan अल्फाचा फॉर्म्युला वापरला त्यामुळे tan स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1 अपॉन 1 मायनस 2m प्लस m स्क्वेअर. बरोबर. आता आपण काय करूया बघा. tan square is equals to m square plus 2m plus 1 upon 1 minus 2m plus m square. आपण ट्रान्सफर करून घेऊ. हा जो पार्ट आहे इकडे मल्टिप्लायला पाहिजे. म्हणजे tan square अल्फा इनटू काय राहील 1 minus 2m plus m square is equals to m square plus 2m plus 1. Is it right? मग tan square अल्फा ने याला मल्टिप्लाय करा. काय येईल रे? tan square alpha minus 2 tan square alpha m plus tan square alpha m square is equals to m square plus 2m plus 1. आता ह्या व्हॅल्यूज इकडे टाकू. इकडे ट्रान्सफर करू. म्हणजेच काय येईल? इथे tan square alpha m square आहे आणि इकडचा m square इकडे मायनस आला. म्हणजे काय राहील? -1 m square. Is it right? Plus आता इकडे -2 tan square alpha m म्हणजे 2m आहे इकडे. इकडचा -2m इकडे आला. बरोबर. म्हणजे काय लिहिता येईल मला? ठीक आहे, मी असं लिहितो 2 tan square alpha m -2m. बरोबर. नंतर tan square alpha आहेच प्लस tan square alpha. बघा प्लस tan square alpha -1 is equals to 0.
Is it right? Then tan square alpha minus 1 m square minus इथे काय येणार? इथे मायनस कॉमन काढूया, 2m कॉमन काढूया, काय राहिला tan square alpha plus 1 into 2m. Is it right? 2m कॉमन काढला, मायनस 1 कॉमन काढला, तर tan square alpha plus 1 plus tan square alpha minus 1 is equals to 0. आता इथे tan square alpha minus 1 आहे, इथे tan square alpha plus 1 आहे, इथे tan square alpha minus 1. tan square alpha minus 1 ने डिवाइड करूया. डिवाइड बाय tan square alpha minus 1 या ब्रॅकेट ने डिवाइड केलं. या ब्रॅकेट ने डिवाइड केल्यावर इथे काय येणार? m स्क्वेअर येणार फक्त. मायनस इथे काय येणार बघा? tan square alpha plus 1 अपॉन tan square alpha minus 1 बरोबर into 2m प्लस इथे काय येणार? 1 येणार is equals to 0. You understand up to this? मग इथपर्यंत समजलं असेल तर इथून पुढे आपल्याला फक्त फॉर्म्युला टाकायचा बाकी राहिला. लक्षात घ्या, आता हे sec2 अल्फा आहे. sec2 अल्फाचा असा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला नाही. मग tan square alpha plus 1 चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे sec square alpha, पण तो टाकायचा नाहीये. काय करायचंय बघूया. हे झाल्यानंतर बघा हा m स्क्वेअर इथे मायनस. सर यातून डिनॉमिनेटर मधून मायनस आपण कॉमन काढला तर तो मायनस इथे प्लस होऊन जाईल बरोबर, आणि इथे 1 मायनस tan square alpha राहील. म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल प्लस 1 प्लस tan square alpha अपॉन 1 मायनस tan square alpha असं लिहिता येईल बरोबर. 1 प्लस tan square alpha अपॉन 1 मायनस tan square alpha इथला मायनस कॉमन काढून इथे लिहिला into 2m प्लस 1 is equals to 0. चला नंबर देऊन घेऊया थोडा वेळ. सेकंड काय जो काही नंबर असेल तो आपण दिला इथे. त्यानंतर बघा हिअर किंवा वी हॅव आपल्याला माहिती आहे 1 मायनस tan square alpha अपॉन 1 प्लस tan square alpha is equals to cos 2 alpha. हा फॉर्म्युला आहे का? टॅनच्या स्वरूपात cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस tan square theta अपॉन 1 प्लस tan square theta. मग तसाच मी 1 मायनस tan square alpha अपॉन 1 प्लस tan square alpha बद्दल काय लिहिलं? cos 2 alpha. मग याचा जर रेसिप्रोकल घेतला तर काय येईल सांगा बरं? 1 प्लस tan square alpha अपॉन 1 मायनस tan square alpha is equals to 1 अपॉन cos 2 alpha. Is it right? आणि म्हणजेच 1 अपॉन cos 2 alpha किती होतो रे? sec 2 alpha बरोबर. हा sec 2 alpha यात टाका सेकंड मध्ये. परत एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा. लक्षात घ्या मागच्याला कनेक्टेड हा एक स्क्रीनशॉट. ओके, आणि मग बघा हा इथली व्हॅल्यू sec 2 alpha यात जर टाकली तर काय येते बघूया. काय येणार? m स्क्वेअर प्लस 1 प्लस tan square alpha अपॉन 1 मायनस tan square alpha. याचा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे? तर sec 2 alpha. Therefore इथे काय येणार? sec 2 alpha into 2m plus 1 is equals to 0. म्हणजेच m स्क्वेअर प्लस 2 sec 2 alpha m plus 1 is equals to 0 बरोबर. but m is equals to y upon x, कारण आपण ते कन्सिडर केलं होतं, लाईन कन्सिडर केली होती. कुठून जाणारी? ओरिजिन मधून जाणारी लाईन कन्सिडर केली होती. y is equals to mx. मग आता m is equals to काय? y upon x. ही व्हॅल्यू जर याच्यात टाकली तर इथे काय येणार? y square upon x square plus 2 sec 2 alpha y upon x plus 1 is equals to 0. You understand? And then त्याला x square ने मल्टिप्लाय करा. x square ने मल्टिप्लाय केलं तर y square plus 2 sec 2 alpha xy
प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर अगोदर लिहा, वाय स्क्वेअर नंतर लिहा. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 sec 2 अल्फा xy plus y square is equals to 0, and this is the required equation of the pair of lines passing through origin. हे प्रूफ झालं. समजलं? You understand? पटकन स्क्रीनशॉट ठेवा. ठीक है. बघा, हा होता क्वेश्चन नंबर 16. Then 17 number. Show that the line 3x plus 4y plus 5 is equals to 0, and the lines 3x plus 4y bracket square minus 3 into 4x minus 3y bracket square is equals to 0 forms an equilateral triangle. परत एकदा हे जनरल इक्वेशन वरती आहे, आणि जनरल इक्वेशन वरती असल्यामुळे तो पार्ट कॅन्सल केलेला आहे, म्हणून 17 नंबर कॅन्सल आहे. कारण त्या सेकंड लाईनचा जर स्क्वेअर केला तर त्याचं जनरल इक्वेशन तयार होईल, आणि ते जनरल इक्वेशन आपल्याला नाही आहे. 18 नंबर, शो दॅट द लाइन्स x square minus 4xy plus y square, show that the lines x square minus 4xy plus y square is equals to 0 and x plus y is equals to root 6 forms an equilateral triangle. Full stop. Find its area. काय करायचं आपल्याला? त्याचा एरिया पण काढायचा आहे. एरिया अँड पेरिमीटर दोन काढायचे बघा. एरिया अँड पेरिमीटर दोघं काढतात. एरिया पण काढणार, पेरिमीटर काढणार. आता ऍक्च्युअली असा क्वेश्चन झालाय आपला, पण तरी देखील परत एकदा मी रिपीट करतो. इक्विलॅटरल ट्रायंगलचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट असतो, पण हा एक रिपीट करतो मी क्वेश्चन. बघा आता, x square minus 4xy plus y square is equals to 0. This is the equation of pair of lines through origin. origin मधून जाणाऱ्या दोन लाईन आहेत, बरोबर. आपल्याला दाखवायचे this line makes an equilateral triangle with x plus y is equals to root 6. मग दोन प्रकार आहेत. तुम्ही एक तर कंबाईन इक्वेशन आणून हे दाखवा, इक्विलॅटरल ट्रायंगल करणाऱ्या लाईनचं कंबाईन इक्वेशन इथे दाखवा, किंवा दुसरा प्रकार काय आहे का अँगल जो आहे तो 60 डिग्री आणून दाखवा. दोघांपैकी कोणतेही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दोघांपैकी दोन मेथड मी ऑलरेडी सांगितलेले आहे, दोन्ही मेथड पैकी कोणतीही मेथड चालेल. आपण काय करूया, हे जे इक्वेशन आहे हे आपण आणून दाखवू. ते सोपं, कारण x plus y is equals to root 6 त्याचा स्लोप मिळतो, त्यावरून सुद्धा येतं. किंवा तुम्ही इथे याचं ऑक्झिलरी इक्वेशन बनवलं तरी तुम्हाला चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला एक काम करतो, 60 डिग्री आणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीनेच आपण करूया. x square minus 4xy plus y square is equals to 0. Let one of the line from this line v y is equals to mx. यातली एक लाईन काय कन्सिडर केली, y is equals to mx.
मग y इज इक्वल टू mx जरी आता टाकला तर काय येईल x स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर m प्लस m स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू 0. इज इट राइट? मग याच्यातून x स्क्वेअर कट झाला 1 मायनस 4m प्लस m स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर देऊया 2. दिस इज ऑक्सिलरी इक्वेशन. याच्यावरून m स्क्वेअर प्लस 1 ची किंमत काढून ठेवा. इथे तुम्ही m स्क्वेअर प्लस 1 ची किंमत काढून ठेवा तरी चालेल किंवा m स्क्वेअर ची किंमत काढून ठेवली तरी चालेल. राहू द्या. नंतर आपल्याला जशी लागेल त्या पद्धतीने टाकूया. ठीक आहे ना. y x plus y is equals to root 6. Equation of given line. बरोबर दिलेली लाईनचे इक्वेशन आहे. स्लोप ऑफ दिस लाइन, स्लोप ऑफ दिस लाइन m1 is equals to -1. बरोबर. आणि ह्या लाईनचा स्लोप जो आहे तो m2 is equals to m कन्सिडर करा. and slope of y is equals to mx, m2 is equals to किती येणार m. बरोबर. आता काय करायचंय आपल्याला tan थीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. we have tan theta is equals to tan theta is equals to what? m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. म्हणजेच काय angle between these lines काय tan theta is equals to m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. मग बघा आता tan theta किती आणून दाखवायचं आपल्याला 60 डिग्री आणून दाखवायचं. 60 डिग्री आणून दाखवला म्हणजे आपण इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवला. क्लियर? तर tan theta is equals to बघा m1 ची किंमत किती टाकणार तुम्ही? m1 ची किंमत -1 किंवा m टाका, काय प्रॉब्लेम नाही. हे m1 m2 अल्टरनेट झाले तरी चालेल. -m अपॉन 1 प्लस m1 ची किंमत -1 into m. क्लियर? म्हणजेच tan theta is equals to काय शिल्लक राहता इथे मायनस कॉमन आला तर 1 प्लस m अपॉन 1 मायनस m. तुम्ही यात m ची किंमत इथून टाकू शकता किंवा याचा स्क्वेअर करून m स्क्वेअर ची किंमत टाकू शकता. काही प्रॉब्लेम नाही. मग आपण काय करू याचा स्क्वेअर करून घेऊ आणि m स्क्वेअर ची किंमत m स्क्वेअर प्लस 1 ची किंमत आपण टाकूया. पटकन इथपर्यंतचा भाग जो आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. बघा काय केलंय लक्षात घ्या. एक जी लाईन होती या x² - 4xy + y² = 0 ची एक लाईन जी आहे ती y = mx कन्सिडर केली. म्हणजे त्या लाईनचा स्लोप m झाला. आणि एक लाईन जी दिलेली होती x + y = √6 त्या लाईनचा स्लोप जो आहे तो -1 झाला. ती लाईन जी आहे ती यात टाकल्यावरती आपल्याला एक इक्वेशन मिळते. बरोबर. आता अँगल बिटवीन दीज लाइन्स या लाइन्स मधला अँगल काढायचा तर tan थीटा इज इक्वल्स टू काय येणार mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. बरोबर. यामध्ये m1 m2 च्या किमती टाका तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. आता काय करूया याचा स्क्वेअर करू. मुद्दा म्हणून इक्वेशन नंबर 2 ठेवतो तसंच कारण आपल्याला गरजेचं आहे. स्क्वेअरिंग both sides square केल्यावर काय झालं tan square theta is equals to 1 plus 2m plus m square अपॉन डिनॉमिनेटरला 1 minus 2m plus m square. बरोबर. आता यामध्ये 1 plus m square ची किंमत किती टाकता येईल 4m plus 2m अपॉन इथे पण 4m minus 2m. हे कशावरून आलं फ्रॉम सेट. म्हणजे झाला किती 6m अपॉन 2m m गेट कॅन्सल किती राहिला 3. बरोबर. 3 राहिला tan स्क्वेअर थीटा. म्हणजेच याचा अर्थ काय होतो tan थीटा किती राहिला
tan theta is equals to √3 प्लस मायनस √3. पण आपण प्लस √3 लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. थीटा इज इक्वल्स टू किती 60 डिग्री and there अँगल किती आला त्यामधला पुन्हा मधला अँगल आला. ही एक लाईन आणि या दोघांपैकी एक लाईन आपण y इज इक्वल्स टू mx कन्सिडर केली होती. म्हणजे तर दोघं लाईन कन्सिडर केल्या होत्या असं त्याचा अर्थ होतो. तर ह्या लाईन मध्ये आणि या लाईन मधला अँगल किती आला 60 डिग्री. यातला अँगल 60 डिग्री आला. याचाच अर्थ काय होतो का त्या लाईन्स इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करतात. therefore given line x plus y is equals to √6 and pair of lines x square minus 4xy plus y square is equals to 0 forms an equilateral triangle. आणि म्हणून ते इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करतायत. पटकन इथपर्यंतचा स्क्रीनशॉट ठेवा. पुढे जायचंय आपल्याला. अजून काय करायचं बाकी राहिलं. त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, पेरिमीटर फाइंड आउट करायची. त्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, पेरिमीटर फाइंड आउट करायची. करूया. बघा ह्या दोघं लाईन ज्या आहेत x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 त्या कुठून जात आहेत ओरिजिन वर. मग आता इथे तुम्ही डायग्राम काढायला हरकत नाही. आणि x प्लस y इज इक्वल्स टू √6 अंदाजे ती लाईन अशी असेल. ह्या ज्या दोघं लाईन आहेत त्यातली ही एक लाईन असेल, ही एक लाईन असेल. पेअर ऑफ लाईन्स हा ओरिजिन असेल. ओरिजिन मधूनच त्या लाईन जातात. आणि समजा त्या a आणि b या पॉइंट मध्ये x प्लस y इज इक्वल्स टू √6 या लाईनला कट करतात. ओरिजिन काय असणार 0. आता आपल्याला त्याचा एरिया काढायचा. एरिया काढण्यासाठी बेस आणि हाईट माहिती असायला पाहिजे. म्हणजे OAB हा काय झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर. लेट्स triangle OAB they require equilateral triangle. बरोबर. मग आता याच्यामध्ये हाईट पहिले काढायची. म्हणजे इथून परपेंडिक्युलर टाका तुम्ही. कशावरती AB वरती. मग OD इज द हाईट. बरोबर. मग सेगमेंट OD परपेंडिक्युलर ऑन line AB it's drop. So drop it. Therefore OD is the height and AB is the base. Height कोण झाली. Height is equals to OD is equals to h. मग आता परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. परपेंडिक्युलर डिस्टन्स is equals to x plus y minus √6. काय करायचं बघा. ही लाईन जी आहे ती पूर्णपणे त्या मॉड मध्ये टाकून द्यायची. नंतर डिनॉमिनेटरला रूट ऑफ x आणि y चा कोएफिशियंट इथला कोएफिशियंट 1 आहे 1 स्क्वेअर. इथला कोएफिशियंट 1 आहे 1 स्क्वेअर. बरोबर. आणि या x आणि y च्या जागेवरती काय करायचं. जो कोणत्या पॉइंट पासून आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे ओरिजिन पासून तर ते 0 टाकावं लागेल. क्लियर. म्हणजेच h इज इक्वल्स टू 0 प्लस 0 मायनस √6 अपॉन रूट ऑफ 2 1 प्लस 1. बरोबर. म्हणजेच काय आलं बघा बरं. h इज इक्वल्स टू मायनस √6 अपॉन √2. म्हणजेच h इज इक्वल्स टू व्हॉट √3. ही काय मिळाली आपल्याला हाईट. बरोबर. हाईट मिळाल्यानंतर याच्या आता बेस पण मिळवू शकतो A. कारण हा जो ट्रायंगल तयार झाला आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता पटकन इथपर्यंतचा एक स्क्रीनशॉट ठेवा. मी सांगतो.
बघा, म्हणजे हाईट मिळाली. हाईट मिळाल्यानंतर डायरेक्ट फॉर्म्युला एरियाचा, पेरिमीटरचा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये, म्हणून ए ही व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. कशी फाइंड आउट करायची हाईट वरून सांगतो. बघा, ट्रायंगल जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, ही हाईट एच आहे, हा 90 डिग्रीचा आहे, हा ए झाला, बरोबर. हा ए आहे, हा ए आहे, हा कितीचा झाला 60 डिग्रीचा, हा झाला 30 डिग्रीचा, म्हणजे 30 60 90 ट्रायंगल थिअरम आला की नाही. मग 30 60 90 ट्रायंगल थिअरम मध्ये 60 च्या अपोजिटची साइड एच इज √3/2 ऑफ द ए, बरोबर. म्हणजे a इज इक्वल्स टू 2/3h असं लिहिता येईल का नाही. a इज इक्वल्स टू 2/3h असं लिहिता येईल. म्हणून इथे तुम्ही लिहिणार h मिळालाय आपल्याला, बरोबर ना. h मिळाल्यानंतर तिथे लिहिणार therefore side of an equilateral triangle OAB is साइड काय a is equals to 2/3h. आता तुम्ही लक्षात नाही ठेवलं तर असं तयार करून घ्यायचं साइडला आणि किंमत टाकायची. तर आता इथे बघा 2/3 into √3 get cancelled. What is the value of a? A is 2. मग आता यानंतर तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे एरियाचा आणि पेरिमीटरचा. बस एरिया आणि पेरिमीटर तुम्ही फाइंड आउट करू शकता. एरिया आणि पेरिमीटर साठी जे फॉर्म्युले आहेत तुम्हाला सांगतो. एरिया साठी बेस इंटू हाईट पण वापरा आता चालेल. दुसरा जो फॉर्म्युला मी मागच्या एक्झाम्पल मध्ये दिला होता, एरिया ऑफ ट्रायंगल OAB इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला दिला होता 1/3 into h स्क्वेअर. हा डायरेक्ट इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. हा कोणता ट्रायंगल आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर. म्हणजेच 1/3 and √3 स्क्वेअर. आता √3 एक कट होऊन जाईल आणि काय राहील √3 स्क्वेअर युनिट. हे काय झालं एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल या फॉर्म्युल्याने झाला. दुसरा फॉर्म्युला हा होता एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा. बघा, जर बेस आणि हाईट माहिती आहे तर हाफ इंटू बेस इंटू हाईट असं पण करू शकतात. हाफ इंटू ए इंटू एच, बरोबर. बेस ए इतका आहे, ए किती आहे 2 आणि एच किती आहे √3. 2 गेट कॅन्सल, किती राहिला √3 स्क्वेअर युनिट. तुम्ही असंही सॉल्व्ह केलं तरी चालेल, असंही सॉल्व्ह केलं तरी चालेल, बरोबर. मग एरिया मिळाला. एरिया मिळाल्यानंतर पेरिमीटर कशी काढणार? पेरिमीटर म्हणजेच काय? इक्विलॅटरल ट्रायंगलचे पेरिमीटर. सगळ्या साइडचे एडिशन करावे लागेल ना, 3a. Therefore, perimeter of an equilateral triangle is equals to 3 into a. 3 into what is a? a किती आलेला होता आपला 2 आणि म्हणून आन्सर इज 6 युनिट. दिस इज द पेरिमीटर. पटकन याचा स्क्रीनशॉट ठेवा. बघा, आपण पेरिमीटर, एरिया, पेरिमीटर कशी फाइंड आउट केली ते. ठीक आहे, यू अंडरस्टँड दिस. येस ऑर नो? काय क्वेश्चन होता तो 18 नंबरचा, तो लक्षात घ्या. शो दॅट द लाइन्स x square minus 4xy plus y square is equals to 0 and x plus y is equals to √6 forms an equilateral triangle. Find its area and perimeter. तर अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं असणार आहे. आता तुम्ही काय करा, या इक्विलॅटरल ट्रायंगल वरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पुन्हा एकदा तुम्ही रिपीट करा.